गुड इव्हनिंग. आज आपण ट्रान्सपोर्टेशन मॉडेल वरचे प्रॉब्लेम बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. एक नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड, एक लिस्ट कॉस्ट मेथड आणि तिसरी आहे वॅम म्हणजे वोगल्स अल्गोरिदम मेथड. ठीक आहे, तर त्याच्यातलं प्रत्येक मेथड हे आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन देत जाते. तर आपण तिन्ही टाइप्सचे आहेत, तर त्याचे एक्झाम्पल घेतोय एक एक. तर पहिलं आहे नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. तर नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड साठी आपला पहिला क्वेश्चन जो आहे, तर त्याच्यामध्ये 4 सप्लाय आणि 3 डिमांड कंडिशन दिल्यात. 4 डिमांड आणि 3 सप्लाय कंडिशन दिल्यात आणि त्याच्यातून आपल्याला इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन फाइंड आउट करायला सांगितलंय नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडने. ठीक आहे, नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड मध्ये मुळात ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पहिली गोष्ट आपल्याला चेक करावी लागते ती म्हणजे एकतर प्रॉब्लेम बॅलन्स आहे की नाहीये. प्रॉब्लेम जर बॅलन्स नसेल तर प्रॉब्लेम बॅलन्स करायला लागतो. म्हणजे आता टोटल डिमांड इज इक्वल टू टोटल सप्लाय असलं तर प्रॉब्लेम बॅलन्स आहे. आता इथे मी क्वेश्चन मध्येच अंडरलाईन केले, कारण टोटल सप्लाय आणि टोटल डिमांडची जी टोटल येते ती 300 येते. त्यामुळे सोल्युशन मध्ये पहिलं मी मेन्शन करताना काय केलं की प्रॉब्लेम बॅलन्स आहे की नाही. त्याच्यानंतर आपण अलोकेशन्स द्यायला सुरुवात करतो. इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन साठी आपण टेबल प्लॉट करतो. तर टेबल मध्ये व्हॅल्यूज आपण जशाच्या तशा खाली कॉपी पेस्ट करतोय. दुसरं, अलोकेशन देताना नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड म्हणजे आपल्याला अप्पर साइड लेफ्ट कॉर्नर पासून आपल्याला राईट कॉर्नर कडे यायचंय. तर पहिला जो सेल आहे, तर त्याच्यामध्ये Q1 D1 मध्ये आपण अलोकेशन देणार आहोत. अलोकेशन देताना आपल्याला डिमांड आणि सप्लाय या दोन्हीचा विचार करावा लागतो. तर सप्लाय 100 आहे, 100 ही लिमिट आहे सप्लाय साठी आणि डिमांड साठी 70. दोन्ही मध्ये कॉमन काय निघू शकतं, तर 70. म्हणून अलोकेशन 70च दिलंय. आणि सप्लायची कंडिशन जी आहे, तर त्याच्यामध्ये 30 रिमेन राहतात, म्हणून आपण इथे 30 रिमेन ठेवून दिलेत. डिमांडची कंडिशन फुलफिल झाली आहे, म्हणजे ह्या कॉलम मध्ये D1च्या कॉलम मध्ये पुन्हा कुठलंही अलोकेशन येणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट मूव जी आहे, नेक्स्ट स्टेप जी आहे, तर त्याच्यामध्ये आपण नॉर्थ वेस्ट जातो. त्याच्यामुळे आपण सेम रो मध्ये पण नेक्स्ट कॉलम मध्ये अलोकेशन करणार. म्हणजे Q1 ही रो आणि D2 हा कॉलम. ह्याच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला इथे अलोकेशन देताना 90 आणि 30चं लिमिट आहे. तर मगाशी 70 गेले 100 मधले, तर आता रिमेनिंग आहे 30 आणि डिमांड कंडिशन मधले उरलेत 90. तर दोन्ही मधले कॉमन फक्त 30 निघू शकतात. त्याच्यामुळे 30चं अलोकेशन आपण दिलंय ह्या सेल साठी, 5 या सेल साठी. आणि नेक्स्ट आपल्याला सेम कॉलम मध्ये नेक्स्ट रो ला येतोय आपण, कारण आता सप्लायची कंडिशन फुलफिल झाली आहे. त्या रो मध्ये कुठेही अलोकेशन होणार नाहीये. Q2 D2 त्या सेल मध्ये आपल्याला 8 ही व्हॅल्यू आहे आणि 8 ला अलोकेट करायचंय. त्याच्यासाठी जे आपल्या कंडिशन आहे, लिमिटेशन आहेत सप्लायच्या, तर 125 आहे आणि डिमांडची जी आहे तर ती 60 रिमेनिंग आहे. 125 आणि 60 मध्ये 60 हा कॉमन निघतो. तर 60 ने अलोकेट केलं. आता डिमांडची कंडिशन जी आहे तर ती फुलफिल झाली आहे, म्हणजे D2 कॉलम मध्ये सुद्धा पुन्हा अलोकेशन देता येणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट मूव, नेक्स्ट कॉलम. आपण पुढच्या सेलकडे जेव्हा जातोय तर त्याच्यामध्ये
सेकंड रो मध्येच आपण पुन्हा बघतोय की सप्लायची जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये 65 रिमेनिंग आहेत. तर आणि डिमांडच्या कंडिशन मध्ये 80 आहेत. तर 65 वर्सेस 80. तर आपल्याला 65 चं अलोकेशन देता येईल 7 ह्या सेलला. त्याच्यानंतर सप्लायची कंडिशन जी आहे ती फुलफिल होते. त्या रो मध्ये आता पुन्हा अलोकेशन होणार नाही. उरलेले जे डिमांडचे जे 15 आहेत तर ते आपण थर्ड रो मध्ये म्हणजे नेक्स्ट सेलला जेव्हा अलोकेट करतोय आपण 9 मध्ये Q3 T3 ला, तर त्याच्यामध्ये 75 वर्सेस 15 आहेत. तर आता 15 अलोकेट करावे लागतील. त्याच्यानंतर त्याची कंडिशन फुलफिल होतीये थर्ड कॉलमची. आणि आता नेक्स्ट कॉलमला आपण मूव्ह होणार थर्ड रो मध्ये म्हणजे Q3 D4. त्याच्यामध्ये आता D4 कॉलम मध्ये डिमांडची कंडिशन आहे 60 आणि सप्लायची कंडिशन पण आहे 60. तर 60 अलोकेशन आपण कम्प्लीट 60 अलोकेट केले थर्ड सेलला. तर आता अलोकेशनचे ज्या कंडिशन आहेत सप्लाय आणि डिमांडच्या त्या फुलफिल झाल्यात म्हणजे कुठेही रिमेन राहत नाहीये. आणि आपण लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे अलोकेशन देत गेलोय. म्हणजे आता पहिल्यांदा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्याच्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम आणि थर्ड रो फोर्थ कॉलम. ठीक आहे, ही नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड आहे. त्याच्यानंतर सप्लाय आणि डिमांडच्या कंडिशन फुलफिल होत आहेत. आपण जे अलोकेशन दिलेलं आहे तर त्या अलोकेशन मध्ये कुठेही काही राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी इथे ते मेन्शन केलंय सेंटेन्स मध्ये, कारण ते डिनोट करतं की ते फिजिबल सोल्युशन आहे की नाही. ठीक आहे, म्हणजे सप्लाय आणि डिमांडच्या कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर ते फिजिबल सोल्युशन आहे. त्याच्यानंतर हे फिजिबल सोल्युशन आपल्याला इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे की नाही फाइंड आउट करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर नंबर ऑफ अलोकेशन्स किती आहेत तर फर्स्ट कॉलम मध्ये एक आहे, सेकंड कॉलम मध्ये 2, थर्ड कॉलम मध्ये 2 आणि फोर्थ कॉलम मध्ये 1. अशी 6 अलोकेशन्स आहेत. M+N-1. M म्हणजे काय तर नंबर ऑफ रोज, N म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स -1. नंबर ऑफ allocations is equal to M+N-1. ह्याचं जर आन्सर सेम येत असेल तर ते सोल्युशन इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे. जर ते सोल्युशन आलं नाही तर आपल्याला पुन्हा ऑपरेशन करावं लागतं, पण त्या खूप ऍडव्हान्स स्टेप्स आहेत. आपल्याला इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे हे कन्फर्म झाल्यानंतर आपण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कॅल्क्युलेट करतो. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कॅल्क्युलेट करताना काय काय करायचं तर अलोकेशन म्हणजे त्या सिलेक्टेड व्हॅल्यूज आहेत. तर त्या अलोकेट केलेल्या सेल मधली व्हॅल्यू आणि अलोकेशनचं मल्टिप्लिकेशन आणि त्या सगळ्याची ऍडिशन म्हणून 6 into 70 plus 5 into 30 plus 8 into 60 plus 7 into 65 plus 9 into 15 plus 3 into 60. आता या सगळ्याची टोटल जी आहे तर ती 1820 रुपीज होते. ठीक आहे, म्हणजे आपलं आन्सर जे होतं तर ते आपल्याला मिळालं की इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन दिलेल्या प्रॉब्लेम साठी आपण फाइंड आउट केलंय आणि त्याच्यासाठीची जी कॉस्ट आहे तर ती एवढी कॉस्ट आपल्याला लागेल ट्रान्सपोर्टेशन साठी. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तर तो आहे लिस्ट कॉस्ट मेथडचा.
त्याला मॅट्रिक्स मिनिमम मेथड पण म्हणतात. लिस्ट कॉस्ट मेथड साठी फाइंड द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन बाय युजिंग लिस्ट कॉस्ट मेथड. ह्याच्यामध्ये पण 3 रो 4 कॉलम दिलेत. रिक्वायर आणि कपॅसिटी असा प्रॉब्लेम आहे. मगाशी जसं सांगितलं होतं की प्रॉब्लेम बॅलन्स आहे की नाही बघायचा. तर आता इथे ह्याची जी टोटल आहे, म्हणजे टोटल डिमांड इज नॉट इक्वल टू टोटल सप्लाय. कारण टोटल रिक्वायरमेंट इज नॉट इक्वल टू टोटल कपॅसिटी. कारण कपॅसिटीची जी टोटल आहे तर ती 1900 येते आणि रिक्वायरमेंटची टोटल जी आहे तर ती 2000 आहे. म्हणजे आपल्याला कपॅसिटी आणि रिक्वायरमेंट जे आहे तर त्या इक्वल करून घ्यायला लागतील. इक्वल करण्यासाठी काय करावं लागेल, तर कपॅसिटी मध्ये 100 कमी पडत आहेत, म्हणून आपल्याला एक रिक्वायरमेंट वाढवावी लागेल. तर त्याच्यामध्ये आपण 0 ने एक रो इन्सर्ट करणार आहोत त्याच्यामध्ये. तर त्याच्यात आपण जसं इथे R4 त्याच्या सगळ्या व्हॅल्यू 0 दिसतायत आणि कपॅसिटी मध्ये 100 दिल्या. आणि मग आता टोटल रिक्वायरमेंट आणि टोटल कपॅसिटीची जी व्हॅल्यू आहे तर ती 2000 मिळते आपल्याला. ठीक आहे, म्हणजे प्रॉब्लेम पहिला बॅलन्स करून घेतला. प्रॉब्लेम बॅलन्स नसेल तर आपल्याला कधीच कॅल्क्युलेशन करून आन्सर मिळणार नाही. पहिली स्टेप आहे की प्रॉब्लेम बॅलन्स करणं. त्याच्यानंतर आता लिस्ट कॉस्ट मेथड मध्ये मगाशी नॉर्थ वेस्टने जसं आपण आलो की एका कॉर्नर पासून म्हणजे लेफ्ट कॉर्नर पासून राईट कॉर्नर पर्यंत कॅल्क्युलेशन करत यायचं. लिस्ट कॉस्ट मेथड मध्ये तसं नाहीये. लिस्ट कॉस्ट मेथडला तुम्हाला सगळ्यात लिस्ट नंबरचा जो सेल आहे तर त्याला अलोकेशन द्यायचे असतात. तर आता ह्याच्यामध्ये लिस्ट नंबर काय आहे तर 0 आहे. तो अर्थात 4 ठिकाणी आहे, पण आपण पहिला 0 जो आहे D1 मधला, D1 R4 मधला कन्सिडर करतोय आणि त्याला 100 आणि 100 ची कपॅसिटी आणि रिक्वायरमेंट 300 ची. तर त्याच्यामधले आपण 100 जे आहेत तर ते फुलफिल करू शकतो. त्याच्यामुळे ती कंडिशन फुलफिल झाल्यानंतर त्या रोला पुन्हा कन्सिडर करायची गरज नाहीये अलोकेशन साठी. ठीक आहे, म्हणजे 0 ही लिस्ट नंबर राहिलेला नाहीये. आता रिक्वायरमेंट नंतर उरलेल्या टेबल मध्ये कमी लिस्ट व्हॅल्यू कोणती आहे तर 5. लिस्ट व्हॅल्यू फर्स्ट कॉलम मध्येच आहे, फर्स्ट रो मध्ये. आता त्याची रिक्वायरमेंट 200 आली आहे आणि त्याची कपॅसिटी जी आहे तर ती 700 आहे. तर 700 आणि 200 तर याच्यामध्ये आपल्याला 200 फुलफिल करता येतील. त्याच्यामुळे आपण 200 ची कपॅसिटी कंप्लीट केली आहे त्याला. आणि फर्स्ट जो कॉलम आहे तर त्याची कंडिशन फुलफिल होतीये, म्हणून फर्स्ट कॉलम आणि फोर्थ रो जो आहे तर तो आता ह्याच्यामधून कॅन्सल झाला कन्सिडरेशन मधून. नेक्स्ट आहे लिस्ट नंबर, तो आहे 6. 6 नंबरला अलोकेशन देताना आपल्याला कॅपॅसिटीचा विचार केला तर कपॅसिटी 400 आहे आणि रिक्वायरमेंट जी आहे तर ती 600 आहे. 600 आणि 400 मध्ये आपण 400 चं अलोकेशन देऊ शकतो. तर 400 च्या कपॅसिटी मध्ये कपॅसिटी फुलफिल होते 400 ची. त्याच्यानंतर जो लिस्ट नंबर आहे तर तो आहे 7. कारण 7 ला 200
आणि 500 यापैकी 200 ची कपॅसिटी फुलफिल करायला हवी आहे. तर 200 ची कपॅसिटी फुलफिल करताना आपल्याला कॉलमची म्हणजे रिक्वायरमेंट जी आहे तर त्याची कंडिशन कंप्लीट होतीये. म्हणजे D2 कॉलम सुद्धा आता कन्सिडर करायचा नाहीये. नेक्स्ट जो आहे तर तो आहे 9. 9 हा सेल D3 आणि R3 वर आहे. त्याच्यामध्ये 800 कपॅसिटी आणि 700 रिक्वायरमेंट आहे. तर ती फुलफिल करण्यासाठी 700 ची अलोकेशन आपण देऊ शकतो. तर त्याची रिक्वायरमेंट जी आहे म्हणजे D3 सेल हा फुलफिल होतोय कारण त्याची कपॅसिटी कंप्लीट होतीये. नेक्स्ट जो लिस्ट नंबर आहे तर तो येतोय 10. ठीक आहे. 10 हा नंबर D2 कॉलम मध्ये पण आहे, D4 कॉलम मध्ये पण आहे. पण त्याच्या कपॅसिटीज कंप्लीट झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे आपण त्याला अलोकेशन न देता त्याच्यानंतरचा जो नंबर आहे, ज्याला आपण लिस्ट म्हणून कन्सिडर करू शकतो, असा नंबर अशा नंबरचा सेल बघायचा. तो आहे 11. 11 ला आता कपॅसिटी मध्ये 100 जे आहेत तर ते रिमेन राहिलेले आहेत. ठीक आहे. एक ह्याच्या आधीची जी ह्याच्या आधीचा जो नंबर आहे तर तो आहे 10. आता इथे प्रॉब्लेम मध्ये अलोकेशन राहिलंय पण R1 आणि D4 सेल साठी 300 च अलोकेशन जे आहे तर ते रिमेनिंग आहे. म्हणजे फर्स्ट रो मध्ये 300 आणि फोर्थ कॉलम मध्ये 400 ची कपॅसिटी असताना आपण 300 जे आहे तर ते D4 R1 साठी अलोकेट करतो. त्याच्यानंतर जो नंबर येतो तो आहे 11. त्याच्यासाठी रिक्वायरमेंट मध्ये पण 100 रिमेनिंग आहेत आणि कपॅसिटी मध्ये पण 100 रिमेनिंग आहेत. म्हणजे याच्या कंडिशन फुलफिल होतात. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये कंडिशन्स फुलफिल आहेत त्याच्यामुळे हे फिजिबल सोल्युशन आहे. ठीक आहे. आता इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन ह्याच्यामधून फाइंड होईल की नाही, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला अर्थात नंबर ऑफ अलोकेशन जे आहेत तर ते 7 आहेत. माझं इथे एक अलोकेशन लिहायचं राहिलंय, मी करेक्ट करून सेंड करते ते नोट्स मध्ये तुम्हाला. त्याच्यानंतर m+n-1 तर m ची व्हॅल्यू आता कन्सिडर करताना इथे जे आपण 0 इन्सर्ट केलेला जो रो आहे त्याच्या सकट कन्सिडर करायची, कारण आपण ऑपरेशन करताना त्याच्यावर केलेलं आहे. त्याच्यामुळे 4+4 -1 7 म्हणजे नंबर ऑफ अलोकेशन्स आणि m+n-1 चा फॉर्म्युला मॅच करतोय. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट साठी 5 into 200 plus 0 into 100 plus 7 into 200 plus 6 into 400 plus 9 into 700 plus 10 into 300 plus 11 into 100 आणि ह्या सगळ्याची टोटल जी आहे ती 15,200 रुपीज इतकी येते. म्हणजे आपल्याला जेव्हा ट्रान्सपोर्टेशन मॉडेल किंवा ऑप्शन्स जे काही सिलेक्ट करायचे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला ही कॉस्ट ही ऑप्टिमल कॉस्ट जी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपलं काम आहे म्हणजे सप्लाय आणि डिमांड कंडिशन आहेत किंवा रिक्वायरमेंट आणि कपॅसिटी आहे ती फुलफिल करता येईल. आता थर्ड प्रॉब्लेम जो आहे तर तो खूप इम्पॉर्टंट आहे कम्पॅरेटिव्हली, कारण वॅमचे प्रॉब्लेम प्रोबॅबली विचारले जातात एक्झाम मध्ये. वॅम वोगेल्स अप्रॉक्सिमेशन मेथड. तर त्याच्यासाठीचा जो प्रॉब्लेम आहे, आता इथे 3 डिमांड आणि 3 सप्लाय कंडिशन दिल्यात. प्रॉब्लेम जर बघितलात तर प्रॉब्लेम बॅलन्स आहे कारण 150 टोटल येते.
टोटल डिमांड आणि टोटल सप्लायची. याच्यामध्ये इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो, आता आधीचे जे प्रॉब्लेम होते म्हणजे लिस्कॉस मेथड आणि नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड, तर त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डायरेक्ट अलोकेशन करायचं होतं. जॅम मध्ये डायरेक्ट अलोकेशन करता येत नाही, त्याच्यासाठी आपल्याला क्वाड्रंट्स जे आहेत तर ते फाइंड आउट करावे लागतात. क्वाड्रंट्स म्हणजे रो वाईज आणि कॉलम वाईज दोन लिस्ट नंबर जे असतील तर त्याच्यातला डिफरन्स. ठीक आहे, म्हणजे आता आपण रो वाईज बघायला गेलो म्हणजे ए रो साठी, तर ह्याच्यात लिस्ट नंबर काय आहेत तर 1 आणि 4. 1 आणि 4 मधला डिफरन्स काय आहे तर 3. म्हणून मी ह्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 3 मेन्शन केलंय. त्याच्यानंतर सेकंड रो जी आहे बी, तर त्याच्यामध्ये लिस्ट नंबर जे आहेत तर ते आहेत 3 आणि 7. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सेकंड रो चा क्वाड्रंट काय येणार तर 4. थर्ड रो मध्ये 2 आणि 4 असे लिस्ट व्हॅल्यूज आहेत, तर 2 हा डिफरन्स येणार त्या दोन्ही मधला. कॉलम वाईज बघायला गेलं तर डी कॉलम साठी 3 आणि 4 त्याच्यातला डिफरन्स आहे 1. नेक्स्ट ई कॉलम साठी 4 आणि 4 ह्या दोन लिस्ट व्हॅल्यूज आहेत आणि त्याच्यातला डिफरन्स येणार आहे 0. एफ या कॉलम साठी 1 आणि 2 हे लिस्ट नंबर आहेत, त्याच्यातला डिफरन्स येणार आहे 1. आता हे सर्कल केलेली व्हॅल्यू काय आहे, 4 ला सर्कल का केलंय तर क्वाड्रंट आपण जेव्हा फाइंड आउट करतो दोन लिस्ट नंबर मधला डिफरन्स, तर त्याच्यातला मॅक्झिमम नंबरचा क्वाड्रंट जो असेल तर तो सिलेक्ट करायचा. म्हणजे आता इथे सेकंड रो साठी चा क्वाड्रंट जो आहे 4 चा, तर तो मी सिलेक्ट केलाय. म्हणजे आपल्याला सेकंड रो मध्ये अलोकेशन करायचंय. तर सेकंड रो मध्ये अलोकेशन कुठे करायचंय तर सेकंड रो म्हणजे काय आहे बी, तर बी मध्ये 3 सेल आहेत. 3 सेल मध्ये अलोकेट करताना मी कुठल्या सेलला अलोकेट करायचं तर सगळ्यात लिस्ट नंबरची जी सेल असेल त्याला अलोकेशन करायचं. लिस्ट नंबरची सेल आहे त्याची व्हॅल्यू आहे 3. म्हणजे 3 ह्याच्यासाठी डिमांडची कंडिशन आहे 20 आणि सप्लायची कंडिशन आहे 40. तर त्याच्यामध्ये 20चं अलोकेशन आपण करू शकतो. त्याच्यामुळे डिमांडची कंडिशन जी आहे तर ती फुलफिल होते. म्हणजे फर्स्ट कॉलम मध्ये आता अलोकेशन होऊ शकत नाही. ठीक आहे, फर्स्ट कॉलम मध्ये अलोकेशन होऊ शकत नाही. सेकंड कॉलम मध्ये सेकंड रो मध्ये सप्लायच्या कंडिशन मध्ये 40 मायनस 20, आता 20 रिमेनिंग आहेत. याच्यानंतर आता एक अलोकेशन झालं, परत सेकंड क्वाड्रंट, कारण आपल्याला सेकंड अलोकेशन पुन्हा फाइंड आउट करायचंय की कुठल्या सेलला करायचंय. तर सेकंड क्वाड्रंट साठी पण सेम प्रोसिजर की आता त्याच्यासाठी फर्स्ट कॉलम जो आहे तर तो कन्सिडर करायचा नाहीये, कारण त्याची कंडिशन फुलफिल झाली आहे आणि तो आता आपण कॅल्क्युलेशन मध्ये घेणार नाहीये. म्हणून इथे कॉलमच्या सेकंड क्वाड्रंट मध्ये फर्स्ट कॉलम साठी जर बघितलं तरी तिथे डॅश दिली आहे, म्हणजे तो आता आपण कन्सिडर करणार नाहीयेत. आता कॉलम वाईजच बघूया. इथे पुन्हा सेकंड कॉलम मध्ये 4 आणि 4 ह्या दोन लिस्ट व्हॅल्यू आहेत. त्याचा डिफरन्स काय येणार आहे 0. थर्ड कॉलम मध्ये 1 आणि 2 याच्यातला डिफरन्स आहे 1. आणि रो वाईज बघायला गेलं तर फर्स्ट कॉलम कन्सिडर करत नाहीयेत, कारण कंडिशन्स फुलफिल आहेत त्याच्या. 1 आणि 4 त्याच्यामध्ये 3 चा डिफरन्स आहे. 7 आणि 8 त्याच्यामध्ये 1 चा डिफरन्स आहे. 2 आणि 4 त्याच्यामध्ये 2 चा डिफरन्स आहे. आता क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू असलेला नंबर कुठला आहे तर 3. तर 3 हा नंबर कुठे दिसतोय आपल्याला
तर फर्स्ट रो साठी आता आपण फर्स्ट कॉलम कन्सिडर करणार नाहीयेत, म्हणजे डी कॉलम कन्सिडर करायचा नाहीये, जे ई आणि एफ मध्येच आपल्याला बघायचं. ई आणि एफ मध्ये अलोकेशन देताना सगळ्यात लिस्ट नंबरचा सेल कोणता आहे, तर फर्स्ट म्हणजे 1. तर 1 ला अलोकेशन देताना सप्लायची कंडिशन आहे 50 आणि डिमांडची कंडिशन आहे 35. तर ते 35 आपण अलोकेशन देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे 15 हे रिमेन राहतात. आता जर आपण बाकीच्या जर कंडिशन बघायला गेलो, तर म्हणजे इथे दोनच क्वाड्रंट्स कॅल्क्युलेट का केलेत, तर फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलमच्या कंडिशन फुलफिल झाल्यात. म्हणजे फक्त सेकंड कॉलम जो आहे तर अलोकेशन तिथेच येणार आहेत. तर ती अलोकेशन देताना फक्त आपल्याला सप्लाय आणि डिमांडच्या कंडिशन फुलफिल होत आहेत की नाही तेवढं बघून अलोकेट करता येऊ शकतं. म्हणून आपण पुढे कॅल्क्युलेट केलं नाहीये. आता हे थोडं कम्पॅरेटिव्हली इझी एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे दोनच क्वाड्रंट्स कॅल्क्युलेशन मध्ये आलेत, नाहीतर 4 किंवा 5 क्वाड्रंट्स कॅल्क्युलेशन साठी येऊ शकतात. त्या ई कॉलम मध्ये जर मी फर्स्ट रो ला बघितलं म्हणजे फोर्थ सेलला, तर इथे 15 आणि 95. तर त्याच्यामध्ये 15चं अलोकेशन द्यावं लागेल, म्हणजे फर्स्ट रोची कंडिशन जी आहे ती फुलफिल होईल. त्याच्यानंतर 80 रिमेनिंग आहेत डिमांड कंडिशन मध्ये आणि सप्लाय कंडिशन मध्ये 8 सेल्स साठी. तर याच्यासाठी आपल्याला 20चं अलोकेशन द्यावं लागेल. त्याच्यानंतर सेकंड रो जो आहे तर त्याच्या कंडिशन पण फुलफिल होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट रोला जर आलं 4 व्हॅल्यू असलेल्या सेलला म्हणजे CE साठी, तर त्याच्यामध्ये 60 आणि 60 म्हणजे सप्लाय आणि डिमांड 60-60चं अलोकेशन रिमेनिंग आहे. तर त्याच्या त्या 4 नंबरच्या सेलसाठी 60 अलोकेट केले, तर आपला प्रॉब्लेम जो आहे तर तो सप्लाय आणि डिमांड कंडिशन जे आहे तर ते सॅटिस्फाय करतो. ठीक आहे, म्हणजे हा फिजिबल सोल्युशन आहे. हा प्रॉब्लेम फिजिबल सोल्युशन देतो. आता नंबर ऑफ अलोकेशन किती आहेत तर 5 आणि m+n-1 3 रो 3 कॉलम -1 5 म्हणजे नंबर ऑफ अलोकेशन्स आणि नंबर ऑफ m+n-1 हा फॉर्म्युला, याचं आन्सर एकच येतं म्हणजे 5. आता आपल्याला कॉस्ट जी आहे इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशनची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, तर ती कॅल्क्युलेट करायची आहे. तर पुन्हा सेल म्हणजे अलोकेट केलेला सेल आणि त्याचं अलोकेशनचं मल्टिप्लिकेशन प्लस सगळ्याची ऍडिशन, म्हणजे सगळे अलोकेटेड सेल आहेत तर त्यांच्या सेलची आणि अलोकेटेड नंबरची मल्टिप्लिकेशनची ऍडिशन, म्हणजे 3 into 20 plus 4 into 15 plus 8 into 20 plus 4 into 60 plus 1 into 35. 60 plus 60 plus 160 plus 240 plus 35 is equal to rupees 555, म्हणजे 555 हे आन्सर आपल्याला मिळालं. आता ह्या तिन्ही मेथड ज्या आपण बघितल्या, तर ह्या तिन्ही मेथड मध्ये एखादा एकच प्रॉब्लेम तुम्ही तिन्ही मेथडने सॉल्व्ह करून बघू शकता. तिन्ही मेथड मध्ये जर एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघितला तर त्याचा आन्सर वेगवेगळे येतं. म्हणजे आता हा फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे, हा फर्स्ट प्रॉब्लेम जर मी लिस्ट कॉस्ट मेथडने सॉल्व्ह केला तर याचा आन्सर जर इथे 1820 आलं, तर लिस्ट कॉस्ट मध्ये त्याचं आन्सर जे आहे तर ते अजून कमी येईल. ठीक आहे, कारण ती मोर अप्रॉक्सिमेट मेथड आहे नॉर्थ वेस्ट कॉर्नर पेक्षा, आणि त्याच्याही पेक्षा
जास्त ॲक्युरसी जी आहे तर ती वॅम देते. म्हणजे आपल्याला अजून त्या सेम एक्झाम्पलचा आन्सर अजून लिस्ट नंबर मध्ये मिळेल. तर जनरली वॅम ही मेथड बऱ्याचदा विचारली जाते पेपरमध्ये आणि त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स कॅल्क्युलेशनला किंवा थेअरीसाठी पण येऊ शकतात. तर तिन्ही मेथड इम्पॉर्टंट आहेत तशा. मोडी मेथड जी आहे तर त्याची केस स्टडी आपण क्लासमध्ये घेतली आहे. म्हणजे व्होकलच्या पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असतं मोडीचं. तर त्याच्यानंतर नॉर्थ वेस्ट, तीस कॉस्ट आणि व्होकल्स अप्रॉक्सिमेशनच्या प्रॅक्टिससाठी जास्तीत जास्त प्रॉब्लेम जे आहेत म्हणजे एकच प्रॉब्लेम तिन्ही मेथडने सॉल्व्ह करून बघायचा प्रयत्न करा. वॅम ही मोर ॲक्युरेट मेथड म्हणून यूज केली जाते. तर जर एखादा प्रॉब्लेम आला असेल ट्रान्सपोर्टेशनचा तर प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं असतं. जर मेन्शन केलेलं नसेल तर आपल्याला तो प्रॉब्लेम वॅम या मेथडने सॉल्व्ह करायचा असतो. ठीक आहे. थँक्यू.